नमस्कार आत्मवंदन, मी रुपाली पाठक. युनिक रेकीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. रेकी आणि अध्यात्म या सत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे दीप अमावस्या. वेळ आहे संध्याकाळची 7. आत्ता दीप अमावस्येचं माझं पूजन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. घरातल्या सर्व दीपांना स्वच्छ करून त्याची पूजा करून झालेली आहे. आता या दीप अमावस्येच्या पूजेमध्ये आपण आता कहाणी वाचण्याला सुरुवात करणार आहोत. उद्यापासून चालू होत आहे श्रावण महिना. श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण चातुर्मासामध्ये प्रत्येक वाराची कहाणी, महात्म्य आणि व्रताची माहिती दिलेली आहे. त्यानुसार आपण आता रोजचं हे सत्र चालू करणार आहोत. रोज संध्याकाळी त्या वारानुसारची पूजा, विधी, कहाणी हे घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर जरूर सांगा. तर आता आपलं दीपपूजन झालेलं आहे. पहिलं दीपत ज्योती नमस्तुते, दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार, देहातील अज्ञान नाहीसे हो, ज्ञान वैराग्य सामर्थ्य आणि अखंड श्री सेवा द्रास्य भक्ती प्राप्त हो, हे सद्गुरु चरणी नम्र प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. दीपपूजन झाल्यानंतर आपण दीपपूजनाची म्हणजे दिव्याच्या अवस्थेची कहाणी वाचणार आहोत. या कहाणी वाचण्या अगोदर कोणतीही व्रतवैकल्याची कहाणी वाचण्याच्या अगोदर आपण श्री गणेशाची कहाणी वाचत असतो. तर पहिलं वाचणार आहोत श्री गणेशाची कहाणी. ऐका परमेश्वरा गणेशा तुझी कहाणी. निर्मळमळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे, रावळे मनाचा गणेश मणी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ काढावं. 18 लाडू करावे. 6 देवाला द्यावे. 6 ब्राह्मणाला द्यावे. 6चं सहकुटुंब भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मणी ध्यायचे. मणी पाविजे चिंतिले, लाभिजे मनकामना, निर्विष कार्य सिद्धी करिजे. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी संपूर्ण. आज दीप अमावस्या ही खूप मोठी अमावस्या आहे. दिप्यांचा उत्सव म्हणजे घरामध्ये सर्वांना, घरामध्ये प्रकाश, ज्ञानरूपी प्रकाश येऊ दे, अज्ञान अंधकार दूर जाऊ दे, घरामध्ये सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट होऊ दे आणि गुरूंचे आशीर्वाद, गुरूंची कृपा वास्तूला आणि वास्तूत राहणाऱ्या सगळ्या व्यक्तीला प्राप्त व्हावं म्हणून मी माझ्या ईश्वराचरणी, माझ्या वैश्विक शक्तीचरणी, रेकी माचरणी प्रार्थना करत आहे. तर चला आता आपण दिव्याच्या अवस्थेची कहाणी सुरुवात करणार आहोत. कहाणी दिव्याच्या अवस्थेची. एका दीपकानं तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला आणि त्यांनी त्या रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी, दिरांनी निंदा केली. घरातून तिला हाकलून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ती स्वतः लावावे, खडी साखरेनं त्यांची ज्योत साराव्या. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करत आहे. कोणाचे घरी जेवायस काय कमी होतं, कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्याच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीही नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत खूप मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारले, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला.
आपल्यावरचा प्रमाद टळा. इकडे उंदराने विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सोड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची जोडी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला हाकलून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथे असेल तिथे ती खुशाल असो, असं म्हणत तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सोनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुख्य तयारी दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सपोल संपूर्ण. ही आहे दिव्याच्या औसेची पूजा आणि कहाणी. मी काल तुम्हाला जो व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओप्रमाणे सगळी पूजा, मी नुसता व्हिडिओ करत नाही तर त्याप्रमाणे सर्व पूजा देखील मांडली आहे, केली आहे. कणकेचा एक दिवा करून त्याच्यामध्ये वाती केलेल्या आहे आणि मुलांनाही आता घरातल्या दिव्याने औक्षण करणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि दीप अमावस्येच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांच्या घरात मंगल, सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट यावं, देवांचे भरपूर आशीर्वाद प्राप्त हो ही ईश्वर चरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सर्व साक्षी वैश्विक शक्ती, सर्वांची अनुग्रह शक्ती, दीर्घाय शक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती द्वारे कल्याण करत आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.